आता थेट पुण्यात जातोय, कारण पुण्यात राज ठाकरे पोहोचलेले आहेत आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक आता होणार आहे। इकडे पुण्यामध्ये काल नवी पेठेत जे कार्यालय आहे त्या ठिकाणी सुद्धा राज ठाकरे भेट देणार होते, मात्र महत्त्वाची बैठक त्यांनी राजमहल या ठिकाणीच ठेवलेली होती। आज सुद्धा आपण बघतोय त्यांची महत्त्वाची बैठक ही राजमहल या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल। मात्र दुसरीकडे जे कार्यालय आहे मनसेचं एक नवं कार्यालय, त्या कार्यालयामध्ये आता सध्या राज ठाकरे आलेले आहेत। हे दृश्य पण बघतोय, नव्या मनसेच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत तेव्हाची ही दृश्य। तर एकीकडे आपण बघतोय की मनसे कार्यालयामध्ये मनसेचं नव्यानं तयार झालेलं जे कार्यालय आहे पुण्यामध्ये, तिथे सध्या राज ठाकरे पोहोचलेले आहेत आणि काल नवी पेठ, पुण्यातल्या नवी पेठ या ठिकाणी स्वतः राज ठाकरे जाणार होते आणि त्या ठिकाणी ते बैठकही घेणार आहेत। अर्थातच पुण्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची बैठक असणार आहे। तसंच पुण्यातल्या रस्त्यांचा, खड्ड्यांचाही महत्त्वाचा मुद्दा आहेच। इतरही अनेक मुद्दे पुण्यातले आहेत ज्यावरती ते भाष्य करतील। महत्त्वाची बैठक जी आहे ती पुण्यात पार पडणार आहे। सर्व पदाधिकारी पुण्यातले त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासोबत ही महत्त्वाची बैठक होईल। अजिंक्य, काय अधिक माहिती, कुठे आलेले आहेत सध्या? नवी पेठ या ठिकाणचं कार्यालय आहे तिथे ते पोहोचलेत का? प्रज्ञा, मनसेचे प्रमुख राज ठाकरे सध्या पुण्यातील जे मनसेचं मध्यवर्ती कार्यालय आहे या कार्यालयात पोहोचलेले आहेत। खरं तर 2 दिवस कालपासून राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत। आज पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे बैठक घेणार आहेत। आपण पाहतोय की राज ठाकरे कार्यालयात गेल्यानंतर आता हे सगळे पदाधिकारी जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे। आज महत्त्वाची बैठक जी आहे ती या मध्यवर्ती कार्यालयात पार पडणार आहे। विधानसभा निहाय जे प्रमुख आहेत विधानसभांचे, त्यांना देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षामध्ये अंतर्गत बदल होणार आहेत, राज ठाकरे भाकरी फिरवणार आहेत अशी चर्चा आहे। मात्र आता या चर्चेनंतर राज ठाकरे आज आपल्या पदाधिकाऱ्यांशी काय संवाद साधतायत आणि ही बैठक संपल्यानंतर काही बदल होणार असल्याचं सांगितलं जाते का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण की आत्ता जर आपण पाहिलं तर जे पुणे शहराचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आहेत ते अद्याप देखील या ठिकाणी पोहोचलेले नाहीत। त्यामुळे काही बदल होत आहेत का किंवा नेमकं मनसेमध्ये पुण्यात काय चाललेलं आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण की ज्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, यामध्ये मनसेला यश मिळालं नाही। एकही त्यांचा पदाधिकारी असेल लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले नाही। त्यामुळे मनसेत फेरबदल होणार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। आणि आपण जर पाहिलं तर आता राज ठाकरे आतमध्ये गेलेले आहेत, ते ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे एका पदाधिकाऱ्यांना आत घेतलं जाईल आणि त्यांच्याशी राज ठाकरे चर्चा करतील आणि चर्चा करून जे आहेत ते पुढील निर्णय राज ठाकरे जाहीर करण्याचं असलं देखील सांगितलं जात आहे। खरं तर माध्यमांशी संवाद साधणार आहे का याबाबत कुठलीही स्पष्टता सध्या राज ठाकरेंनी दिलेली नाही आहे। मात्र सध्या आता बैठकीला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रज्ञा, नक्कीच त्याचबरोबरीनं काही बदल होतात का ते सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे मनसे अंतर्गत, खास करून पुण्यामध्ये। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अजिंक्य। तर राज ठाकरे यांचा हा पुणे दौरा आहे आणि अर्थातच त्यांची एक महत्त्वाची बैठक सर्व पदाधिकाऱ्यांसोबत होणार आहे आणि मनसे शहराध्यक्ष अनेक पदाधिकारी यांच्या जबाबदाऱ्या नेमक्या काय बदलल्या जातात या संदर्भात चर्चा होते का हे पाहावं लागेल।